धावांची 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. माझे लहान लहान मित्र माझ्या बाजूला बसलेत की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सामन्यामध्ये रंगत येणार का? 12 चेंडू 24 धावा होणार का? कोण खेळणार? गणेश खेळणार की अमित? गणेश भोसले ठीक आहे, पण गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बाबू बोला की तुम्हाला काय वाटतं गोलंदाजीमध्ये बदल होतोय? 12 चेंडू 24 धावांचं लक्ष. बाबू काय वाटतं? 24 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय कारण डॉन आता एसटीच्या मागे आलाय. डॉनने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय आणि आता मात्र एक नावाजलेला गोलंदाज डावकुऱ्याचा गोलंदाज येतोय राहुल. हॅलो, जर गणेशच्या बॅटीने आले तर होऊ शकतात कारण की गणेश नावाजलेला फिल्डर आहे. गणेश भोसले गणेश भोसले जरी नावाजलेला असेल, गणेश भोसले एक गोरेगाव मधला नावाजलेला फलंदाज जरी असेल, पण तुला काय वाटतं राहुल सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे. डावकुरा हाताचा मध्यम गतीचा तेज मारा राहुल कडून आपण पाहतोय. मंत्री पार्क कडून पहिला चेंडू घेऊन येतोय राहुल. गणेश साडी पहिला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या, कारण खरोखरच राहुलकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा तो वापर करतोय आणि जकडून ठेवलाय गणेशला, कारण त्याला माहिती आहे की तेवढाच एक नावाजलेला फलंदाज आहे गणेश. एसटीच्या मागे आहे डॉन आणि गोलंदाजी करतोय एक नवनिर्वाचित गोलंदाज राहुल. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सिंगल धावेसाठी चेंडू चाललाय. बाबू धावसंख्येचं पृथक्करण वाढतंय कारण आता मात्र धावसंख्या 23 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 23. नक्कीच राहुल ह्या षटकामध्ये आपल्या संघाला किती जवळ घेऊन जाऊ शकतो आणि गणेश आपल्या संघाचं जे 10 चेंडू 23 धावा हव्या आहेत त्या कशा मिळवू शकतो, कारण गणेशकडे ती ताकद आहे. गणेशकडे ते टॅलेंट आहे की तो चांगले उंच आणि लांब षटकार चौकार मारू शकतो. पण राहुल सुद्धा कमी नाहीये. राहुल सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. डावकऱ्या हाताचा गोलंदाज राहुल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. गणेशसाठी हा चेंडू उडवलाय, लांब लांब चेंडू चाललाय. हिरव्या हिरव्या बावळीचा हिरव्या हिरवा पाला, काय बघता झाला, कडक मारलाय षटकार भावा, एक नंबर कडक. या 6 धावानंतर मात्र धावसंख्या वाढली. धावसंख्या मात्र विजयाच्या फळाने पुढे चालले. 23 रन, धावसंख्या 23 झाले. 17 रनाची कार्य. आता मात्र गणेशने आपला क्लास दाखवलाय तो राहुल समोर. काय चेंडू मारलाय, कडक सरळ रेषेमध्ये, सरळ कव्हरच्या वरून गोलंदाजाच्या वरून हा चेंडू सरळ तटवलाय. तो म्हणजे 6 धावांसाठी. या 6 धावांनंतर धावसंख्या मात्र संघाची वाढते. आता मात्र धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 9 चेंडू 9 बॉल 17 रन. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गणेशकडे ती क्वालिटी आहे, गणेशकडं ते टॅलेंट आहे, कारण गणेश अतिशय सुंदर अशी फलंदाजी करू शकतो. तसेच निर्धाव चेंडू काढण्याची कला ही राहुलकडे आहे, कारण तो सुद्धा एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. उजव्या हाताचा फलंदाज गणेश सामना करतो राहुल यांचा. यष्टीच्या मागे उभे आहेत लिजंड खेळाडू डॉन. डॉने कान मंत्र दिलाय राहुलला. पण त्यांचा इशारा गोलंदाज कसे सांभाळत आहेत, कारण नक्कीच या सामन्यामध्ये रंगत मात्र गणेशने वाढवले. खूप छान अशी फलंदाजी आपण पाहतोय गणेश यांच्याकडून. आता मात्र 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुंदर चेंडू क्षेत्र चेंडूवरती येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्यात रंगत वाढले. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. राहुल गोलंदाजी करतोय. डावकुऱ्याचा गोलंदाज राहुल फलंदाजी करतोय. गणेश कडून एक षटकार या षटकामध्ये आलाय. आता मात्र 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत वाढले.
आणि रंगत वाढलीच पाहिजे. हा चेंडू सुंदर, पुन्हा एकदा पंच डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. ही एक धाव मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. माझे स्कोरर मित्र, माझे समालोचक कक्षामध्ये बसलेले बाबू घोलप मला सांगतात की 16 धावांची आवश्यकता, 7 चेंडू बाकी आहेत. काय गोलंदाजी करतोय राहुल. एक षटकार मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये आलाय, पण सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय राहुलच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा गणेश साडी. हा चेंडू पुन्हा एकदा फॉलोअप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरतोय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू चाललाय. याच बरोबर आता मात्र समीकरण झालंय. बाबू काय वाटतं? 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15. 2 6ची गरज आहे. फक्त 2 षटकारांची गरज आहे. 2 षटकार मारले तर ही मॅच जिंकू. तर गणेशला जो त्याने काही जकडून ठेवला, जो काही थांबवला, कारण त्या षटकामध्ये एकच षटकार आला, पण नंतर फक्त सिंगल सिंगल आणि सिंगलच झाल्या. त्याच्यामुळे शेवटच्या षटकामध्ये या सामन्यामध्ये रंगत मात्र नक्कीच वाढणार. कारण रंगत जर वाढणार तर सामन्याला गंमत येणार, आणि गंमत आल्याशिवाय सामन्याची रंगत नाही वाढत. नक्कीच आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचा 4था षटक घेऊन 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं 4था षटक घेऊन प्रितेश, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. आणि डॉन क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करत असताना आपण पाहतोय, कारण डॉन एक अनुभवी खेळाडू आहे. मला वाटतं 50 क्रॉस असेल त्यांचं वय, पण काय वयाची मर्यादा नाहीये. आवड क्रिकेट आणि आवड, इथं वयाची मर्यादा नसते. तर प्लीज पंच सांगतात की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला, वैयक्तिक पहिल्या संघाचं 4था षटक घेऊन येतो प्रितेश. यष्टीच्या मागे डॉन सामना करतो अमित. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू उडवलाय लांब. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. झेल होणार का? झेल सुटलाय. 1 धाव मात्र मिळते. जीवनदान मिळालं अमितला. काय गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. सोप्पा झेल, लॉंग ऑफच्या दिशेने उडवलेला चेंडू आणि हा सोप्पा झेल सोडला. 1 धाव मात्र मिळते. आता मात्र समीकरण झालंय ते म्हणजे 5 चेंडू आणि 14 धावा. स्ट्राईक वरती आलाय गणेश. गणेशच्या बॅट मधून आतापर्यंत निघाल्यात त्या धावा म्हणजे 9 चेंडू 11 धावांवरती खेळतो गणेश. 1 षटकार त्याने लगावलाय, पण गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रितेश पण प्रतीश. अच्छा, सुंदर गोलंदाजी. हा चेंडू सुंदर, अतिशय सुंदर चेंडू. सरळ निर्धाव निघतोय. उजव्या शैली बाहेरचा चेंडू सरळ येतोय. यष्टी रक्षक डॉनच्या हातामध्ये हा चेंडू सरळ आणि निर्धाव चेंडू. आता मात्र पृथक्करण बदललंय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी प्रितेश करतोय. पुन्हा एकदा सुंदर, अतिशय सुंदर खोलवर डब्याचा चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू गणेशला समजला नाही. गणेशला उभं करून ठेवलंय. 2 चेंडू निर्धाव निघतायत. या 2 निर्धाव चेंडू नंतर मात्र पृथक्करण बदललंय. आता मात्र समीकरण असं झालंय ते म्हणजे 3 चेंडू 14 धावा. 2 उत्तुंग षटकार किंवा 2 चौकार 1 षटकार सामन्याचं पृथक्करण बदलू शकतं, सामन्याचं समीकरण बदलू शकतं. आणि डॉन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रितेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मध्यम गतीचा मारा पुन्हा एकदा गणेशसाठी. हा चेंडू आणि सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तडवलाय. धाव मात्र मिळणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. निर्धाव चेंडू. लोक अधिकार युथ फाउंडेशन संस्थापक श्री अध्यक्ष सुलतानभाई शेख यांचं आमच्या मैदानामध्ये आगमन झालंय. मीनाताई ठाकरे संकुलामध्ये त्यांचं आगमन झालंय. आमचे सर्व पदाधिकारी
1-13 आणि स्पॉलिंग स्वीप मारलाय, रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय, पण एकच धाव मिळणार आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. डॉन, काय तुम्ही क्षेत्ररक्षण लावलं, काय गोलंदाजी केली तुमच्या सर्व क्षेत्ररक्षकाने. खरोखरच विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. पुढचा होणारा